नाशिक शहरात एका सामान्य तक्रारीपासून सुरू झालेल्या प्रकरणाने संपूर्ण शहराला हादरवून सोडले। एका बंगल्यावर जबरदस्तीने कब्जा झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली, पण सुरुवातीला ही घटना साधी वाटली, पण चौकशीत समोर आलं की ही साखळी फक्त एका बंगल्यावर मर्यादित नाही, तर अनेक मालमत्तांवर, ऑफिसेसवर आणि बंगल्यांवर कब्जा केला गेला आहे। या प्रकरणात मुख्य पात्र आहे प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे। प्रकाश लोंढे हा आरपीआयचे जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक सातपूर नाशिक मधील राजकीय आणि प्रॉपर्टी व्यवहारांमध्ये तो सक्रिय आहे। तर दीपक लोंढे हा वडिलांचा जवळचा सहकारी असून दोघे सुद्धा सातपूर मधील एका रेस्टॉरंट बार मधील गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न या प्रकरणाशी जोडलेले आहेत। तर दुसरा मुलगा भूषण लोंढे सध्या फरार असून पोलीस त्याच्या मागे आहेत। पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर। संपूर्ण प्रकरणाची खरी सुरुवात झाली ती म्हणजे नाशिकमध्ये एका बंगल्यावर कब्जा झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली। तेव्हा त्यात चौकशीत समोर आलं की लोंढे कुटुंबाने अनेक बंगल्यांवर, कार्यालयांवर आणि मालमत्तांवर कब्जा केला आहे। काही वेळात दबाव, फसवणूक आणि खोटे कागदपत्रे वापरून हे ताबे मिळवले गेलेत। पोलिसांनी सातपूर परिसरात विशेष ऑपरेशन आखलं आणि लोंढेंच्या कार्यालयावर छापा टाकला। तर धक्कादायक म्हणजे बिल्डिंगच्या आत एका गुप्त दरवाजा पोलिसांनी सापडला, जो बाहेरून दिसत नव्हता। हा दरवाजा उघडल्यावर समोर आलं एक भुयार, अंडरग्राऊंड खोका, ज्यामध्ये लॉकर सारखी खोली, आर्थिक कागदपत्रे, 3 धारदार शस्त्र आणि मद्याचा साठा होता। हा भुयार फक्त कार्यालयासाठी नव्हता, तर अनेक बंगल्यांवर व मालमत्तांवर केलेल्या ताब्यांच्या नेटवर्कशी संबंधित होता। छाप्यामध्ये पोलिसांना जुने जमिनीचे कागद, नकली खरेदी विक्री करार, बँक ट्रान्सफरची छायाप्रती, सीसीटीव्ही फुटेज आणि फोन रेकॉर्ड्स मिळाले। पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांवरून समजलं की लोंढे कुटुंबाने काही बंगल्यांवर कब्जा करताना लोकांना फसवलं, धमकावलं आणि खोटे कागदपत्रे तयार केली। तर या सगळ्यांच्या आधारे काही बंगल्यांना सील केलं गेलं आणि मालकांसाठी न्यायालयीन कारवाई सुरू झाली। तर प्रकाश, दीपक आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली, तर दुसरा मुलगा भूषण लोंढे फरार आहे। जप्त पुरावे, आर्थिक व्यवहार, जमीन विहित दावे, दबाव आणि फसवणुकीच्या पद्धती यावर लक्ष केंद्रित करतात। या प्रकरणामुळे सामाजिक परिणामही झाले। बंगल्याचे मूळ मालक, ज्यांना दहशत भासली, त्यांनी न्याय मिळवण्याची आशा व्यक्त केली। शहरातील नागरिकांनी जागरूकता दाखवली आणि स्थानिक प्रशासन सतर्क झालं। तर नाशिक पोलिसांच्या तपासानंतर समोर आलं की जप्त पुरावे फक्त शस्त्रे आणि कागदपत्रांपुरते मर्यादित नाहीत। आर्थिक व्यवहार, जमीन विहित दावे, दबाव आणि फसवणूक यांचा मागोवा देखील यामध्ये आहे। तर आता ही माहिती पुढील न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची ठरणार आहे। स्थानिक मीडिया आणि पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार प्रकाश, दीपक यांच्या संपर्काची माहिती एकत्र केली गेली आणि ज्या बंगल्यावर कब्जा होता त्या नावांची नोंद तपासली गेली। अनेक ठिकाणी कागदपत्रे बदलून जमीन ताब्यात घेतल्याचं समोर आलं आणि न्यायालयीन कारवाई सुरू झाली। बचावाकडून दाखवलं की काही कागद वैध आहेत, परंतु पोलिसांनी जप्त केलेले पुरावे गंभीर असल्याचं स्पष्ट झालं। कागदपत्रे, हस्ताक्षर आणि नोंदी तपासून पुढील निर्णय न्यायालय ठरवेल। तर नाशिकमध्ये हा दिवस एक महत्त्वाचा क्षण ठरला। गुप्त दरवाजा उघडला, कार्यालयात भुयार सापडलं, कब्जा केलेल्या बंगल्यांवर सील बसली आणि पोलिसांनी शहरातील एका मोठ्या साखळीचा पर्दाफाश केला। पण हे प्रकरण इथेच थांबत नाही, तपास अजूनही सुरू आहे। पुढील न्यायालयीन निकाल आणि फरार व्यक्तींवर तपास यामुळे प्रकरणाची अंतिम रूप येणार आहे। नागरिकांनी हक्काची जाणीव ठेवल्यास आणि प्रशासन सतर्क राहिल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवता येईल असं बोललं जाते। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।